guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इयर बघणार आहोत ना. आता लक्षात घ्या, टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एसएक्यूज. टिम्पॅनिक मेम्ब्रेन वरती पीवायक्यूज मध्ये एक एसएक्यू ऑलरेडी येऊन गेलेला आहे. सो देर इज हाय नंबर ऑफ चान्सेस की हा एसएक्यू रिपीट होऊ शकतो. ऑल्सो मी युट्यूब वरती एक व्हिडिओ टाकला होता रिसेंटलीच पेपर प्रेझेंटेशनचा. त्यावेळेस टिम्पॅनिक मेम्ब्रेन हा एससीक्यू मध्ये होता आणि त्या पेपरमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली प्रेझेंट करून दाखवलेलं आहे की टिम्पॅनिक मेम्ब्रेन लिहायचं कसं आहे. पण आज आपण हा एक इम्पॉर्टंट एससीक्यू डिस्कस करूयात. ओके, सो टिम्पॅनिक मेम्ब्रेन मध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय लिहायचंय? इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन करण्यासाठी मी तुम्हाला एक बेसिक सांगून देते. टिम्पॅनिक मेम्ब्रेन मध्ये काय लिहायचं? थिन ऑर ट्रान्सलुसेंट ऑर ट्रान्सपरंट जे लिहायचं ते लिहू शकतात. युजली ट्रान्सलुसेंट इज द बेस्ट वर्ड. ओके, सो याला काय लिहू इंट्रोडक्शन मध्ये? इट इज अ थिन ट्रान्सलुसेंट स्पेस बिटवीन दी एक्सटर्नल इयर अँड दी मिडल इयर कॅव्हिटी. त्याच्यामधला ह्या बेसिकली काय आहे? एक पडदा आहे, बरोबर. एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर कॅव्हिटीच्या मधला हा काय आहे? एक पडदा आहे. इथपर्यंत सगळ्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ही जी डायग्राम आहे ही कंप्लीट टिम्पॅनिक मेम्ब्रेनची डायग्राम आहे. याच्या त्या साईडला म्हणजे आता मागच्या बाजूला काय असणार आहे? मिडल इयर कॅव्हिटी आणि हा फ्रंट साइड आहे. तर फ्रंट साइडला काय प्रेझेंट असणार आहे? आपलं एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस. इथपर्यंत क्लिअर? ओके, तर इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार? इट इज अ थिन ट्रान्सलुसेंट मेम्ब्रेन between the middle ear cavity and external acoustic meatus. समजून जा. आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही लिहिताना शॉर्ट फॉर्म यूज करायचे नाही. त्यानंतर शेप. शेप कसा याचा? ओव्हल शेप्ड आहे. काय आहे? ओव्हल शेप्ड. दिसतच असेल तुम्हाला शेपनी. दुसरा कलर घेऊ आपण इथं. सो ओव्हल शेप्ड आहे. इट इज क्लिअर ना? ठीक आहे. त्यानंतर आपण पोझिशन बघू. आता पोझिशन काय आहे याची? आता पोझिशन साठी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट माहिती पाहिजे. सो ते डेफिनेशन इंट्रोडक्शन चालली गेली, बट यू नो इट इज नाव अ ट्रान्सलुसेंट स्पेस आणि बिटवीन एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस अँड मिडल इयर कॅव्हिटी. शेप कसा आहे? ओव्हल. पोझिशन सांगत होते. पोझिशन कशी असते? ही ऑब्लिकली प्रेझेंट असते. कशी असते? ऑब्लिकली. ऑब्लिकली म्हणजे काय? स्लॅन्ट. सो सपोज ही माझी काय आहे? एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस आहे आणि इथं टिम्पॅनिक मेम्ब्रेन कशी असणार आहे? स्लॅन्ट. समजलं? आणि फ्लोर सोबत ती कितीचा अँगल बनवते? फ्लोर सोबत थांबा एक मिनिट, तुम्हाला स्पेसिफाय करून देण्यासाठी मी एक डायग्राम काढते. हे तुमचं इयर कन्सिडर करू. हे तुमचं काय? एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस, बरोबर. आणि इथं तुमची काय घेऊ आपण? अशी घेऊ टिम्पॅनिक मेम्ब्रेन. तर तुम्हाला माझा कॉन्सेप्ट समजेल. हे समजलं तुम्हाला? टिम्पॅनिक मेम्ब्रेन कशी? ऑब्लिक, आडवी आहे थोडीशी. हा, आता हा फ्लोर ऑफ दी एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस सोबत एक अँगल बनवते ऑफ 55 डिग्री. हा एक इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे तुमचा. याला कसंही हायलाइट करा. हा एक इम्पॉर्टंट एमसीक्यू सुद्धा आहे ह्या एसक्यू मध्ये. लक्ष द्या. ठीक आहे. तर काय लिहिणार ऑपोजिशन मध्ये? ऑब्लिकली प्रेझेंट and makes an angle of 55 degree with the floor of external acoustic meatus. समजलं? हे तुमचं काय असणार आहे? पोझिशन. त्यानंतर सरफेसेस. दोन सरफेसेस असतात याचे. एक असते इनर सरफेस, एक असते आउटर सरफेस. आता आउटर सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एक्सटर्नल acoustic meatus. आता सिन्स इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एक्सटर्नल acoustic meatus, तो सरफेस कसा असतो? एकदम मोकळा, श्वास घेऊ शकतो, फ्री असतो, एकदम टेन्शन फ्री. ठीक आहे. तर काय सांगितलं मी? आउटर सरफेस कसं असतं? एकदम फ्री, टेन्शन फ्री असतो. बट जो इनर सरफेस असते, इनर सरफेसला एक खूप इम्पॉर्टंट काम असतं. तो अटॅचमेंट देतो आपला एका
बोनला, कोणता बोन? मेलियस बोनला, जो फर्दर इंकस आणि स्टेपिसला कनेक्टेड असतं. पण जाऊ द्या. पण एक्झॅक्टली इनर सरफेस ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेनशी कोण कनेक्टेड असते? तर मेलियस बोन कनेक्टेड असतो. ओके. अगेन इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. सो मेलियस बोन कुठे कनेक्टेड असते? इनर सरफेसमध्ये. म्हणून हा सरफेस कसा असतो? नॉर्मली थोडा स्ट्रेस्ड आउट असतो किंवा टेन्स्ड असतो. ठीक आहे. सो इनर सरफेसमध्ये काय असते? मेलियस अटॅचमेंट असते. मेलियस बोन अटॅचमेंट. आणि आउटर कसा असते? फ्री असतो, मूवेबल असतो. नेक्स्ट त्यानंतर त्याचे पार्ट्स. आता हे दोन पार्ट्स तर सगळ्यांना माहिती आहे. पार्स टेन्सा आणि पार्स फ्लॅसिडा. आता पार्स टेन्सा कसा असतो? टाइटली स्ट्रेच्ड पार्ट असतो. आणि पार्स फ्लॅसिडा कसा असतो? लूज असतो बिटवीन टू मॅलिओरार फोल्ड्स. आता हे काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. डोंट वरी. आता हा तुम्हाला काय दिसतंय? हे दिसतंय. टिम्पॅनिक मेम्ब्रेन दिसतीये. आता हा जो स्ट्रेस्ड आउट पार्ट दिसतोय ना, जे मी ग्रीननी मार्क केलंय, दॅट इज कॉल्ड एज पार्स टेन्सा. त्यानंतर हा जो पार्ट मी मार्क केलेला इथं, दॅट इज नोन एज पार्स फ्लॅसिडा. बरोबर. हा पार्स टेन्सा मध्ये काय असते? याच्यात मेलियसची अटॅचमेंट असते मेजरली. आता मेलियसची अटॅचमेंट असल्यामुळे हा पार्ट कसा होऊन गेलेला असतो? असं एकदम टाईट असून गेलेला असतो. आता मला अजून एक गोष्ट सांगा, हे जे पार्ट्स सांगताय तुम्ही, हे पार्ट्स एक्झॅक्टली कुठल्या साइड सरफेसचे असतील? तर इनर सरफेसचे असतील. ऑफ कोर्स ना, बिकॉज इनर सरफेस इज ओन्ली कनेक्टिंग विथ द मेलियस बोन. सो हे जे पार्ट्स आहे हे एक्झॅक्टली कशाचे? तर इनर सरफेसचे आहेत. सो इनर सरफेसचे दोन पार्ट्स, पार्स टेन्सा, पार्स फ्लॅसिडा. पार्स टेन्सा टाइटली स्ट्रेच्ड का आहे? कारण की त्याला अटॅचमेंट आहे. कोणाची अटॅचमेंट आहे? मेलियस बोनची अटॅचमेंट आहे. तुम्ही इथं इंटरनली बघू शकता, हे जे अटॅचमेंट आहे हे मेलियस बोनची अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे हा टाईट असतो. पण पार्स फ्लॅसिडा कसा असतो? लूज असतो. दोन मेलिओरार फोल्ड्स असतात. मेलिओरार फोल्डच्या मध्ये येतं आणि काही टेन्शन नसतं. एकदम आरामात श्वास घेऊ शकतो, मोकळा असतो. पण रप्चरच्या केसमध्ये पार्स फ्लॅसिडा लवकर रप्चर होतो कंपेअर टू पार्स टेन्सा. हा पण एक इम्पॉर्टंट MCQ आहे. रप्चर्स फास्टर. कोण लवकर रप्चर होतो? पार्स फ्लॅसिडा लवकर रप्चर होतो व्हेन इट कम्स टू रप्चर कंपॅरेटिव्हली टू पार्स टेन्सा. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. फिक्सेशन. आता फिक्सेशन समजून घेण्यासाठी आपण बघूया. आता फिक्सेशन म्हणजे काय? तो विचार येत असेल ना, की एक्झॅक्टली टिम्पॅनिक मेम्ब्रेन अशी खुशाल आळवी बसलेली कशी ना आपली अकॉस्टिक मियाटस मध्ये. तर एक गोष्ट ध्यानात करायची, एक सल्कस प्रेझेंट असतो, ज्याला आपण म्हणतो टिम्पॅनिक सल्कस. कुठे? इथं खाली टेम्पोरल बोन मध्ये एक सल्कस प्रेझेंट असतो, ज्याला आपण म्हणू टिम्पॅनिक सल्कस. पण आपली ही जी मी तुम्हाला दाखवते. हा. सो हे कन्सिडर करू आपण, हे टिम्पॅनिक सल्कस आहे. ठीक आहे. सो दिस इज द टिम्पॅनिक सर्कस. तर याच्यामध्ये आपली एक्झॅक्टली रिंग ही बसणार कशी ना, टिम्पॅनिक मेम्ब्रेन एक्झॅक्टली बसायची कशी? म्हणून टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय करते? पेरिफेरीला एक जाडी रिम बनवते. आता सपोज आता हे एक रिंगचं एक्झाम्पल घेऊ. ती पेरिफेरीला कशी जाड होते, म्हणजे लवकर तुटली नाही पाहिजे. म्हणून त्याला आपण म्हणू पेरिफेरल रिम जी आहे ती कशी बनवते? जाड बनवते. जाड बनवल्यामुळे त्याला म्हणू आपण फायब्रो कार्टिलेजिनस रिंग आणि त्याला नाव दिलेलं आहे ॲन्युलस टिम्पॅनिकस. काय म्हणतात? ॲन्युलस टिम्पॅनिकस. जर तुम्हाला कोणी विचारलं तर व्हॉट इज ॲन्युलस टिम्पॅनिकस, तर तुम्ही काय सांगणार? फॉर फिक्सेशन ऑफ द टिम्पॅनिक मेम्ब्रेन, द टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज थिकन्ड इन द पेरिफेरी. म्हणजे काय? पेरिफेरीला ती जाड झालेली असते. आणि जाड कशामुळे होते? तर फायब्रो कार्टिलेजिनस स्ट्रक्चर्समुळे. तर दिस फायब्रो कार्टिलेजिनस स्ट्रक्चर विच इज थिकन्ड इन द पेरिफेरी ऑफ द टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज कॉल्ड द ॲन्युलस टिम्पॅनिकस. हा जो जाड स्ट्रक्चर आहे हा बरोबर जाऊन तो आपला जो सल्कस टिम्पॅनिकस असतो ना, तिथं जाऊन फिट होऊन जातो आणि नीट बसतो. अजून एक गोष्ट, वरती जे आहे आपली आहे ना, जी आपली ॲन्युलस टिम्पॅनिकससाठी जे टिम्पॅनिक सल्कस होता आपला,
हा सल्कस मिसिंग असतो. आता सुपिरियरली हा सल्कस मिसिंग आहे, तर मग याला जोडण्यासाठी काही तर पाहिजे ना, म्हणून तिथं आपला टेम्पोरल बोनची नॉच प्रेझेंट असते. त्याला आपण म्हणू टिम्पॅनिक नॉच. समजलं इथपर्यंत? खूप कॉम्प्लिकेट करायची गरज नाहीये. खालून काय प्रेझेंट आहे? सल्कस, टिम्पॅनिक सल्कस. वरून काय प्रेझेंट आहे? टिम्पॅनिक नॉच. वरची टिम्पॅनिक नॉच कुठून आलेली आहे? टेम्पोरल बोनमधून आलेली आहे. इथपर्यंत क्लिअर कट समजून घ्या. आणि हे बरोबर एक्झॅक्टली सल्कस टिम्पॅनिकसमध्ये फिट कसं होतं? तर तो फॉर्म करतो एनालस टिम्पॅनिकस. एनालस टिम्पॅनिकस म्हणजे काय? तर ती जाड असते पेरिफेरी किंवा कोपऱ्यांना ती जाड असते. म्हणून त्याला एनालस टिम्पॅनिकस म्हटलंय. इथपर्यंत क्लिअर आहे? त्यानंतर आपण लेयर्स बघू. 3 लेयर्स आहेत. फक्त नावं लावून ठेवायची आहेत तुम्हाला. आउटर क्युटिकल लेयर, मिडल फायब्रस लेयर आणि इनर म्युकोजल लेयर. आउटर क्युटिकल लेयर असते. ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल? एक्सटर्नल अकॉस्टिक निॲटसच्या कॉन्टॅक्टमध्ये. मिडल फायब्रस लेयर कोणाचंच नाही. इनर म्युकोजल लेयर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल? तर आपला मिडल इयर कॅव्हिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आय होप काही डाउट नसेल. एक क्विक रिव्हिजन घेऊया आपण एंडला. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय अँड व्हेनस ड्रेनेज अप्लाइड अॅनाटॉमी. आता ब्लड सप्लायचं काय आहे? तर टिम्पॅनिक अँड ऑरिक्युलर आर्टरी. टिम्पॅनिक अँड ऑरिक्युलर आर्टरी. त्यानंतर नर्व्ह सप्लाय. नर्व्ह सप्लाय आपला काय असणार आहे? ओके, इथं व्हेनस ड्रेनेज आधी घेऊन टाकू. एक्सटर्नल जुगुलर वेन. एक्सटर्नल जुगुलर वेन. यालाच काय म्हणतात? EJV. हे विसरू नका. तुम्हाला भरपूरदा एक्झाममध्ये EJV विचारलं जातं. EJV इज युज्ड ॲज अ शॉर्ट फॉर्म फॉर एक्सटर्नल जुगुलर वेन. आणि भरपूर लोकांना EJV हा कॉन्सेप्टच माहिती नसतो. तर माहिती असू द्या. त्यानंतर नर्व्ह सप्लाय काय? ऑरिक्युलो टिम्पॅनिक नर्व्ह आणि नाहीच ते तर टिम्पॅनिक ब्रांच ऑफ ग्लॉसोफॅरिंजियल नर्व्ह. काय आहे? ऑरिक्युलो टिम्पॅनिक नर्व्ह, टिम्पॅनिक ब्रांच ऑफ ग्लॉसोफॅरिंजियल नर्व्ह. फॅरेंजियल नर्व्ह. ठीक आहे. हे झालं आपलं काय? ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय अँड व्हेनस ड्रेनेज. अप्लाइड अॅनाटॉमी. 3 गोष्टी बघायच्या आहेत. मेरिंगोटॉमी. मेरिंगोटॉमी म्हणजे काय? हा एक इम्पॉर्टंट MCQचा पण आहे. मेरिंगोटॉमीवर MCQ असतो तुम्हाला. आता नॉर्मली काय असते ना, की आपली जी मिडल इयर कॅव्हिटी आहे, त्यामध्ये ना ॲब्सेस फॉर्म होऊ शकते किंवा पस फिल्ड फ्लुइड फॉर्म होऊ शकते. आता ते पस फिल्ड फ्लुइड जेव्हा फॉर्म होत आहे, तर त्याच्यानंतर काय होऊ शकते, की इन्फेक्शन बसू शकते आणि बेबीजमध्ये तर तो ब्रेनपर्यंत पण जाऊ शकतो. म्हणून आपण काय करतो, टिम्पॅनिक मेम्ब्रेनवरती एक माइल्ड कट घेतो पोस्टेरियर इन्फिरियर फोसाच्या जवळ. एक माइल्ड कट घेतो त्याच्या सरफेसवरती आणि ते सगळं पस फिल्ड जे फ्लुइड असतंय ते आपण काय करतो, ड्रेन करतो. त्या प्रोसेसला म्हणतो मायरिंगोटॉमी. म्हणजे काय? एक स्मॉल कट घेतणं पोस्टेरियर इन्फिरियर क्वाड्रंट ऑफ दी टिम्पॅनिक मेम्ब्रेनवरती आणि सगळं पस ड्रेन आउट करणं. सो दॅट इज कॉल्ड एज मेरिंगोटॉमी. इतकं समजलं? नेक्स्ट इज कोन ऑफ लाईट. जेव्हा आपण इल्युमिनेसेन्स म्हणजे लाईट मारतो आपल्या कशामध्ये? इयरमध्ये चेक करण्यासाठी, तर आपल्याला एक पार्ट असतो आय गेस अँटेरियर क्वाड्रंटमध्ये. अँटेरियर इन्फिरियर क्वाड्रंटमध्ये खूप जास्त लाईटचा एक सोर्स भेटतो. त्याला आपण कोन ऑफ लाईट म्हणतो. ते फक्त एक्झामिनेशन आहे, ते नॉर्मलमध्ये दिसलं पाहिजे कोन ऑफ लाईट. सो दॅट इज वाय ते सांगितलंय. लास्ट इज टिम्पॅनोप्लास्टी. आता नॉर्मली छोटा-मोठा टियर वगैरे आला तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन स्वतः हील करते. पण जर खूप मोठा टियर असेल आणि तो हँडल होत नसेल, तर आपल्याला सर्जिकली इंटरव्हेन्शन करावं लागतो. तर त्या केसमध्ये आपल्याला टिम्पॅनोप्लास्टी परफॉर्म करावी लागते. कधी-कधी डुप्लिकेट पण लावावी लागते. सो दॅट इज कॉल्ड एज टिम्पॅनोप्लास्टी. सो आपला टिम्पॅनिक मेम्ब्रेन एकदा क्विक रिवाइज करूया आपण. सो टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये सगळ्यात आधी इंट्रोडक्शनमध्ये काय-काय लिहायला लावलं होतं? इट इज अ थिन ट्रान्सलुसंट मेम्ब्रेन बिटवीन द एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस अँड द मिडल इयर कॅव्हिटी. हे क्लिअर? शेप काय होतं? ओव्हल. पोझिशन काय सांगितली होती? इट इज प्रेझेंट ऑब्लिकली, मेक्स अन अँगल ऑफ 55 डिग्री विथ द फ्लोर ऑफ एक्सटर्नल अकॉस्टिक मियाटस. ठीक आहे?
त्यानंतर काय सांगितलं होतं सर्फेसेस किती असतात? इनर आणि आउटर सर्फेस. इनर सर्फेसचं कसं सांगितलं होतं? इनर सर्फेस काय असतो? टाईटली स्ट्रेच्ड असतो. का टाईटली स्ट्रेच्ड असतो? कारण तिथं अटॅचमेंट ऑफ मेलियस बोन प्रेझेंट असते. आउटर सर्फेस फ्री असतो, मूव्हेबल असतो. एकदम काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्यानंतर पार्ट्स काय सांगितले ते पार्स टेन्सा अँड पार्स फ्लॅसिडा. आता पार्स टेन्सा कसा आहे? टेन्स असतो, टाईटली पॅक्ड असतो. आणि पार्स फ्लॅसिडा लूज असतो. 2 मॅल्युलर फोल्ड्सच्या मध्ये असतो. आणि त्यानंतर पण रप्चरच्या केसमध्ये पार्स फ्लॅसिडा कंपॅरेटिव्हली लवकर रप्चर होतो देन पार्स टेन्सा. बरोबर? त्यानंतर फिक्सेशन. फिक्सेशनसाठी काय सांगितलं होतं? खालून काय प्रेझेंट आहे? सल्कस टिम्पॅनिकस. टिम्पॅनिकस आणि किंवा टिम्पॅनिक सल्कस आणि वरून काय प्रेझेंट आहे? टिम्पॅनिक नॉच. टिम्पॅनिक नॉच कुठून आली आहे? तर टेम्पोरल बोनपासून आलेली आहे. सल्कस टिम्पॅनिकसमध्ये फिट होण्यासाठी आपलं टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय करते? पेरिफेरीला जाड होऊन जाते. त्याला आपण काय म्हणू? ॲनलस टिम्पॅनिकस. ॲन्युलस टिम्पॅनिकस. सिंपल किंवा त्याला ॲन्युलस रिंग पण म्हणू शकता तुम्ही. सिंपल. त्यानंतर लेयर्स. लेयर्समध्ये 3 लेयर. आउटर क्युटिकल, मिडल फायब्रस अँड इनर म्युकोजल लेयर. त्यानंतर ब्लड सप्लाय बघूया. आता ब्लड सप्लायमध्ये आपल्याला काय बघायचं एक्झॅक्टली? सो ब्लड सप्लायमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे टिम्पॅनिक अँड ऑरिक्युलर आर्टरी ब्लड सप्लायमध्ये. नर्व्ह सप्लायमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? ऑरिक्युलर टिम्पॅनिक नर्व्ह अँड टिम्पॅनिक ब्रांच ऑफ ग्लॉसोफॅरेंजियल नर्व्ह. बरोबर? वेनस ड्रेनेजमध्ये ई एक्स्टर्नल जुगुलर वेन. अप्लाइड अॅनाटॉमीमध्ये काय सांगितलं होतं? मिरिंगोटॉमी म्हणजे काय? एक स्मॉल कट घेऊन जे पण पस फिल्ड असेल ते सगळं ड्रेन करून घेणं त्याला आपण काय म्हणू? मिरिंगोटॉमी म्हणू. त्यानंतर कोन ऑफ लाईट हे नॉर्मल एक्झामिनेशनमध्ये दिसलं पाहिजे पेशंट्समध्ये. आणि त्यानंतर टिम्पॅनोप्लास्टीमध्ये नॉर्मल जर असेल, छोटे-मोठे कट असेल तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन स्वतः हील करून घेते. पण जर मोठा डीप कट असेल तर कधी-कधी आपल्याला रिप्लेसमेंट थेरपी वगैरे यूज करावे लागतात. त्यालाच आपण काय म्हणू? टिम्पॅनोप्लास्टी म्हणू. अगेन मी सांगते खूप इम्पोर्टंट एस-सी-क्यू आहे. एक्झाममध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत. हे सगळं एक्सप्लेन करून तुम्हाला ती डायग्राम काढायची अँड दॅट यू विल बी डन विथ युअर एस-सी-क्यू. हं. To know more about the channel of Ayurveda Marathi, please do follow us on Instagram and YouTube. जे पण लिंक्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.